शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत काटेविरहित निवडुंग हिरवं सोनं याविषयी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उरळी कंचन पुणे इथले मुख्य कार्यक्रम तथा कृषी विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल कवठाळे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांचा विचार करता अन्न, चारा, इंधन आणि बायोलेदर निर्मितीसाठी निवडुंग हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. या विषयावर आज अधिक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विठ्ठल कवठाळे सर, जे आहेत मुख्य कार्यक्रम कार्यकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उरळी कांचन येथे. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर गेल्या 32 वर्षांपासून बायफमध्ये कार्यरत आहेत. तसंच ते कृषी विभाग प्रमुख आहेत. चारा पिकं, जैवविविधता संवर्धन, शाश्वत शेती, निवडुंग, बीज उत्पादन या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केलेलं आहे. तसंच 60पेक्षाही जास्त शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. तसंच पुणे विद्यापीठ अंतर्गत PhD गाईड म्हणूनही ते काम बघतात. तसंच अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्याचे ते तज्ज्ञ सदस्यही आहेत. जॉर्डन, टांझानिया, इस्रायल या देशांना त्यांनी भेटीही दिलेल्या आहेत. तसंच COP29 मध्येही ते सहभागी आहेत. तर आजचा आपला विषय आहे काटेविरहित निवडुंग हिरवं सोनं. या विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर, जसं आपण म्हटलो की निवडुंग तसं बघितलं तर बहुउपयोगी निवडुंग आपण नेहमी म्हणतो आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या काळामध्ये या पिकाबद्दल अनेक चर्चा आपण ऐकतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये असंही आपण ऐकतो. तर सुरुवातीला सर ह्या पिकाविषयी, निवडुंगाविषयी काय सांगाल? नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण जर बघितलं तर काटेविरहित निवडुंग ह्याचं जे मूळ स्थान आहे ते मेक्सिको देशामध्ये आहे आणि काटेविरहित निवडुंगाच्या जगभरात जवळपास 1,500च्या वर स्पेशीज उपलब्ध आहेत. आणि ह्याचं महत्त्वाचं म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या बहुउपयोगी आहेत. बरोबर. याच्या वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग होतो. जसं की चारा असेल, औषधे असेल, सौंदर्य प्रसाधने असतील किंवा बायोलेदर, ऊर्जा, अशा सगळ्या बहुउपयोगाचा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे याला जे फळं येतात त्या फळापासून आणि वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपुनशे फायकस इंडिका, मी जे 1500 स्पेसीस सांगले त्याच्यामध्ये आपुनशे फायकस इंडिका, ज्याला कॅक्टस पियर म्हणतात. अच्छा. तर ही वनस्पती वेगवेगळ्या जगभरामध्ये जास्त प्रचलित आहे आणि ज्याची लागवड जास्त प्रमाणावर होते. अच्छा. आणि एकदम हलक्या पडीक जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो. पाण्याची आवश्यकता फार कमी आहे आणि जिथं कुठलंच पीक येत नाही अशा जमिनीमध्ये आपण निवडुंगाची लागवड करू शकतो. आणि आपण आता बघतोय की हवामान बदल, दुष्काळ, जमिनीचा होत चाललेला ऱ्हास, जमिनी नापीक होत चाललेला आहे, त्याच्यानंतर वाळवंटीकरण होत चाललेले आहेत की काही भागामध्ये पाणीच मिळत नाही, त्याच्यामुळे वाळवंटीकरण, शेती होत नाही तिथे. बरोबर. तर अशा भागासाठी हे एक खूप पर्यावरण असे फायदे देणारं पीक आहे आणि ज्याची लागवड शेतकरी बंधू करू शकतात. आणि ह्याचं महत्त्वाचं म्हणजे हवेमध्ये जे कर्ब असतं ते कर्ब साठवण्याचं जे याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती खूप उच्च प्रतीची आहे. बरोबर. तर रेफरन्स असं सांगतं की साधारणतः 30 टन कर्ब प्रति हेक्टरी प्रति वर्ष एवढं ते जमिनीमध्ये साठवून ठेवतं. म्हणजे इथल्या कुठल्याही वनस्पतीपेक्षा याची कर्ब साठवण्याची क्षमता जी आहे ती फार उच्च प्रतीची आहे. सर, हे छान सांगितलं तुम्ही की जगभरात प्रकर्षाने जाणवणारे हवामान बदल, वाढणारा दुष्काळ, जमिनीचा होत चाललेला ऱ्हास आणि वाळवंटीकरणाच्या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये हे एक जे पीक आहे ते लक्षणीय पर्यावरणीय फायदे आपल्याला देऊ शकतं. तर भारतात निवडुंगाची ओळख कधी आणि कशी झाली आणि याबाबतचं जे संशोधन आहे ते ICAR आणि अर्थात बायफ या संस्थेमध्ये होत असतं, तर याच्याविषयी काय अधिक माहिती द्याल सर? तर साधारणतः इतिहास असं सांगतो की 40च्या दशकामध्ये जेव्हा ब्रिटिश आपल्याकडे आले तर ब्रिटिशांनी बिनकाट्याचे निवडुंग भारतामध्ये आणलं. पण त्यांचा उद्देश वेगळा होता. तर त्या बिनकाट्याच्या निवडुंगावरती कोचिनियल नावाची एक कीड आहे. अच्छा. ती कीड त्याच्यावर जगते. जसं आपण रेशमासाठी तुती लावतो आणि रेशीम किडे तुतीवर उपजीविका करतात, तसं निवडुंगावरती ही कोचिनेल नावाची कीड उपजीविका करायची आणि त्या किड्यांना मारून नॅचरल डाय,
लाल रंगाचा नॅचरल कलर त्याच्यापासून ते तयार करायचे आणि ते वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरायचे. तर ह्या उद्देशाने त्यांनी भारतामध्ये निवडून आणलं. आणि आता मी बघितलं की अगदी हिमाचल प्रदेशपासून तर अगदी आपल्या दक्षिण भारतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे बेटं बिनकाठ्याची निवडुंगाची दिसत आहेत. त्याच्यानंतर 70च्या दशकामध्ये राष्ट्रीय स्तरावर जे आपले ICR म्हणून संस्था आहे त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये उदाहरण द्यायचं झालं NDRI कर्नाल म्हणून आहे, किंवा काफरी झाशील आहे. तर अशा संस्थांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये 70च्या दशकामध्ये याच्यावर काम सुरू झालं. आणि पण त्याचा प्रचार प्रसार फारसा झाला नाही. बरोबर. आणि इकार्डा म्हणून एक ग्लोबल लेवलची संस्था आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. आणि ते पूर्ण जगभरामध्ये बिनकाठ्याच्या निवडुंगाचा प्रचार प्रसार करते आणि त्याचं महत्त्व, उपयोग काय आहे हे लोकांना समजावून सांगतं. आणि ही एक संस्था ह्याच्यामध्ये काम करते. आणि बायफ ही संस्था गेले 10 वर्ष याच्यामध्ये काम करते. तर अशा पद्धतीने भारतामध्ये बिनकाठ्याच्या निवडुंगाचा प्रचार प्रसार झाला आणि हळूहळू लोकांना आता याच्याबद्दल माहिती व्हायला लागले आणि अजून जास्त लोकांचा याच्यामधला जो इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे ती आता निर्माण होत चाललेली दिसते. बरोबर. सर, तुम्ही जसं म्हणालात की हे पीक तसं मूळचं मेक्सिकोचं आणि आता भारतातही याचा प्रचार प्रसार बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि याचा बहुउपयोगी फायदे हे शेतकऱ्यांसाठी आहेच. तरी हे चारा पीक म्हणून जास्त वापरलं जातं आपल्याकडे, पण इतरही बरेचसे फायदे याचे आहेत. तर या वनस्पतीचे जे ठळक वैशिष्ट्ये जे आहेत आणि गुणधर्म जे आहेत ते काय काय आहेत हे आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगा. निवडुंग जे पीक आहे ते दुष्काळ प्रवण भाग जो आहे आपला शुष्क प्रदेश, जिथे पाऊस फार कमी पडतो, अशा भागासाठी एक खूप नाविन्यपूर्ण पीक आहे. याचं कारण असं आहे की याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ना खूप मोठी आहे. बरोबर. आम्ही याला झिरो फाईट म्हणतो. म्हणजे एकदम कमी पाण्यामध्ये हे तग धरून ठेवतं. जेव्हा केव्हा भरपूर पाऊस पडेल आणि पाणी उपलब्ध असेल त्यावेळेला ते साठवून ठेवतं आणि हळूहळू मग त्याचा उपयोग करतं. बरोबर. आणि ह्याचे जे निवडुंगाचे जे पानं आहेत त्याला आम्ही क्लॅडोड म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये. तर ते क्लॅडोड पाणी सगळं साठवून ठेवतं आणि प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे ती ह्याची रात्रीच्या वेळेला चालते. म्हणजे दिवसा याचे स्टोमॅटो बंद राहतात, म्हणजे कमीत कमी बाष्पीभवन होतं पाण्याचं. म्हणजे पाण्याचा जो उडून जायचं जे बाष्पीभवनामध्ये ते फार कमी असतं. रात्रीच्या वेळेला याचं काम सुरू होतं. रात्रीच्या वेळेला स्टोमॅटो जे आहेत, पर्णरंध्र म्हणतो आपण, ती उघडतं. हवामानामधलं जे पाणी आहे त्या पाण्याचा किंवा साठवलेलं जे पाणी आहे त्याचा उपयोग करून मग ते सगळं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि मग दिवसा जेव्हा कमीत कमी प्रकाश असेल त्यावेळेला स्वतःचं अन्न तयार करतं. ह्याच्यामध्ये कमीत कमी पाणी वापरामध्ये ह्याची उपजीविका चालते आणि कार्य चालतं. म्हणजे पर्यावरणासाठी हे खूप अनुकूल आहे. त्याच्यानंतर ह्याच्या काही ज्या प्रजाती आहेत त्या चाऱ्यासाठी खूप चांगल्या आहेत आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये पाणी न देता, कुठलीही खतं न देता आपल्याला चांगल्या प्रतीचा चारा उन्हाळ्यामध्ये आपल्याला उपलब्ध होतो. त्याच्यानंतर याची लागवड खडकाळ जमिनीमध्ये करू शकतो आपण. किंवा फार झालं तर आपल्या ज्या काही वन जमिनी आहे, वनशेती आहे, किंवा आपल्याकडे शेततळ्यांचं आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, तर शेततळ्याचे जे बांध असतात त्याच्यावर लागवड करू शकतो. कुठंच जागा मिळाल्याने ते शेताचे जे बांध असतात त्याच्यावर आपण लागवड करू शकतो. पौष्टिक फळे आपल्याला त्याच्यापासून मिळतात. त्याच्यानंतर पौष्टिक आपल्याला भाजीसुद्धा याच्यापासून आपण करू शकतो. आणि ह्या अशा बहुउपयोगी गुणधर्मामुळे ही कोरडवाहू क्षेत्रासाठी अनुकूल अशी वनस्पती आहे. आणि आहाराच्या दृष्टीने जर जनावरांना खाऊ घातलं तर साधारणतः 85% पाणी असतं याच्यामध्ये. प्रथिनांचे प्रमाण साधारणतः 6 ते 8% असतं. तंतुमय पदार्थ ज्याला आपण फायबर म्हणतो ते जवळपास 11-12% असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे खनिजे म्हणतो आपण ज्याला मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्याच्यामुळे जनावरांना सुद्धा याचा खूप मोठा फायदा होतो. तर असे वेगवेगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये ह्या निवडुंगाची आहेत. सर, तुम्ही म्हणालात की याचा पौष्टिक चारा तर आहेच, पण फळे आणि भाज्याही याच्या वापरल्या जातात. तर ते काय प्रकारे म्हणजे वापरल्या जातात? आता फळं जे आहेत साधारणतः उन्हाळ्यामध्ये याला फळं येतात आणि फळांमध्ये एक लाल रंगाची फळं, पिवळ्या रंगाची फळं, असे वेगवेगळ्या रंगाची फळं येतात. तर फळांचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत. म्हणजे अँटी डायबेटिस प्रॉपर्टीज, अँटॅसिड, असे वेगवेगळे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे ह्याचा उपयोग वेगवेगळ्या औषध निर्मितीमध्ये किंवा मूल्यवर्धित पदार्थ आपण तयार करू शकतो. म्हणजे जाम, जेली, नंतर लोणचं, असे वेगवेगळे पदार्थ आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि ते साठवून ठेवू शकतो. त्याच्यामुळे फळांचा खूप उपयोग आहे. त्याचप्रमाणे जी पानं आहेत, चारा तर झाला, पण पानांपासून
फार्मास्युटिकलमध्ये म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. दुसरं आपण म्हणालो की निवडुंग म्हणजे हिरवं सोनं, तर ह्याचा कुठलाच भाग वायाला जात नाही. बरोबर. म्हणजे अगदी पानं असतील, फळं असतील, फळामध्ये जे बिया आहेत ना त्या बियापासून ऑइल निघतं. अच्छा. ते त्या ऑइलचे खूप औषधी गुणधर्म आहेत. बरोबर. तर त्याचं जे ऑइल आहे त्याच्यापासून अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये. तर अँटी एजिंग प्रॉपर्टीचा उपयोग करून वेगवेगळे त्याच्यापासून आपण तयार करू शकतो. म्हणजे एक औषधी गुणधर्म असणारे एक परिपूर्ण वनस्पती आहे निवडुंग. सर, काटेविरहित निवडुंगाचे आणखीन कोणते कोणते उपयोग आहेत? आता जगभरामध्ये बिनकाट्याच्या निवडुंगाला 5F प्लांट. अच्छा, 5F. 5F मध्ये काय आहे की पहिलं फूड म्हणजे काय की अन्न. मग असं मी सांगितलं की फळांपासून आपण वेगळे पदार्थ करू शकतो, पानांपासून आपण भाजी करू शकतो. म्हणजे माणसांसाठी अन्न म्हणून एक उपयोगाचं आहे. म्हणून पहिला फूड. दुसरा फॉडर म्हणजे चारा. जनावरांसाठी एक चाऱ्यासाठी उत्तम पर्याय. त्याच्यामध्ये जे आपल्याला गुणधर्म मगाशी मी सांगितले त्याच्यानुसार एक उत्तम प्रकारचा चारा म्हणून आपण जनावरांना खाऊ घालू शकतो. तो झाला फॉडर. त्याच्यानं फ्युएल, चांगल्या पद्धतीचं इंधन आपल्याला निवडुंगापासून तयार करता येईल. बायोगॅस. तर ह्याच्यामध्ये जसं आपल्या शेणामध्ये जे मिथेनचं प्रमाण असतं त्याच तोडीचं जवळपास 52 ते 58% मिथेन कॅक्टसमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे कॅक्टसपासून जर इंधन तयार करायचं असेल तर तुम्हाला शेणाची फारशी गरज पडत नाहीये. अगदी 10% शेण आणि 90% निवडुंगाची पानं, ह्याच्यापासून आपण गॅस निर्मिती करू शकतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे सल्फर फ्री गॅस आहे याचा. अच्छा. हां, ते एक वेगळं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. आणि ह्या गॅसपासून पुढे आपण बायोसीएनजीपर्यंत जाऊ शकतो फिल्ट्रेशन आणि स्क्रबिंग करून. तर हे एक झालं फ्युएल. त्याच्यानंतर जो डायजेस्टर आहे ज्याच्यामध्ये हे सगळं फर्मेंटेशनची प्रक्रिया होते, त्याच्यामधून जी स्लरी बाहेर येते ही सगळी द्रवरूप स्लरी असते. तर त्याचा उपयोग बायो फर्टिलायझर म्हणजे जीवाणू खत आपण ज्याला म्हणू याच्यासाठी आपल्याला करता येतो. तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ज्याला आपण सूक्ष्म जीवाणू म्हणू, मायक्रोब्स, ते असतात. त्याच्यानंतर नत्र स्फुरद पालाचं चांगल्या प्रमाण असतं याच्यामध्ये. आणि हे जर आपण शेताला पीक उत्पादनाला भरलं तर त्याचा पीक उत्पादनामध्ये चांगला अपायकारक परिणाम दिसून येतो. चांगला फर्टिलायझरही आहे. हां, तर हे झालं फर्टिलायझर. आणि 5वा F म्हणजे फॅशन. फॅशन म्हणजे काय की निवडुंगापासून उत्तम प्रतीचं बायो लेदर किंवा वॅगन लेदर आपण त्याला म्हणू, हे आपल्याला तयार करता येतं. बरोबर. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला विघटन लवकर होतं. जसं ॲनिमल बेस्ड लेदर जे आहे ते लवकर विघटन होत नाही. दुसरं हे ब्रिदेबल आहे. म्हणजे जसं आपण जॅकेट वगैरे घातलं ते आपल्याला आतून गरम होतं, तसं याला एरेशन म्हणजे हवा आत बाहेर जाते, त्याच्यामुळे ब्रिदेबल. तिसरं हे खूप दिवस चालतं. जरी वनस्पती बनवलं असलं तरी ह्याचं जे उपयोगिता आहे ते 8-10 वर्षापर्यंत याची उपयोगिता राहते. तर हा झाला फॅशन. असे 5F म्हणून याचा आता आपण प्रचार प्रसार करतोय. वा सर, जसं तुम्ही म्हणालात की गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांचा जर का विचार केला तर अन्न, चारा, इंधन, खतं आणि बायोलेदर या सर्वांच्या निर्मितीसाठी निवडुंग हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. आणि जे काही ह्या पिकाचे फायदे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रमाणाचं एक संशोधन या मागे लागलेलं असणार. आणि याच्यामध्ये बायफ या संस्थेचा एक महत्त्वपूर्ण वाटा आहे. तर हा जो प्रवास आहे बायफ संस्थेमधील काटेविरहित निवडुंगाच्या संशोधनाचा, या प्रवासाबद्दल काय सांगाल सर आमच्या श्रोत्यांना? निश्चितच मला सांगायला आवडेल की 2002 साली पहिल्यांदा निवडुंगाच्या बिनकाट्याच्या काही प्रजाती आम्ही आमच्या उरुळी कांचनच्या कॅम्पसवर लावल्या. पण त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की निवडुंगाचे काय काय उपयोग आहेत किंवा काय. तर ते आमच्या प्रक्षेत्रावर वाढत राहिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने वाढत राहिलं, पण त्याचा उपयोग आम्ही काही केला नाही. अच्छा. परंतु नंतर काही जागतिक पातळीवर काही याच्यावर चर्चा सुरू झाली. आपल्याकडे ICR लेवलला पण याच्यावरती काही संशोधन सुरू झालं. 2014 साली एक नॅशनल लेवलचा एक वर्कशॉप भुज गुजरातमध्ये आयोजित केला होता. तिथे आम्ही बायफच्या वतीने सहभाग घेतला आणि तिथे आम्हाला कळालं की खरंच हे किती उपयोगी वनस्पती आहे. मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी त्याचं मटेरियल होतंच, म्हणजे आपल्याला काही कुठून शोधून आणायचं नव्हतं. साधारणतः 4 प्रजाती आपल्याकडे होत्या, तर त्या गृहीत धरून आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि आता काम करायचं कुठल्या प्रकल्पावर काहीतरी फंडिंग पाहिजे म्हणून आम्ही नाबार्ड बँकेला एक प्रकल्प त्यांच्याकडे सबमिट केला.
आणि फॉर्च्युनेटली नाबार्डने आम्हाला एक प्रकल्पासाठी सहकार्य केलं आणि मग 2015मध्ये खरं शास्त्रीय पद्धतीने काम बायफमध्ये याचं सुरू झालं. तर निवडुंगाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती होती, भारताच्या पातळीवरती फार काम याच्यावर झालं नव्हतं. म्हणून आम्ही असं ठरवलं की ह्याची, ज्याला आपण प्रोपागेशन म्हणतो किंवा लागवड साहित्य कसं तयार करायचं, याचं प्रोपागेशन मेथड, त्याच्यानंतर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे याचं उत्पादन टेक्नॉलॉजी काय आहे, तंत्रज्ञान म्हणजे किती अंतरावर लावलं पाहिजे, कुठली खतं द्यायला पाहिजे, कुठल्या जमिनीत लावायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की शुष्क प्रदेशामध्ये याची जास्त लागवड व्हायला पाहिजे. मग आपल्या भारतामध्ये शुष्क प्रदेश आहेत, कुठल्या कुठल्या तिथे आपल्याला त्याची अडॅप्टेबिलिटी ट्रायल आपण ज्याला म्हणतो की खरंच ते येतं का नाही येत. तर अशा 2-4 प्रकारचं काम घेऊन आम्ही तो नाबार्डचा प्रकल्प सुरू केला. आणि मला सांगायला आवडेल की त्याच्यामध्ये आम्ही रोपवाटिका तंत्रज्ञान त्याच्यामध्ये विकसित केलं. अच्छा. की पुढे जाऊन जर याला खूप मागणी आली आणि लोकांना लागवड साहित्य पाहिजे असेल तर आपण तेवढं पुरवता यायला पाहिजे. तर आम्ही 2-3 प्रकारे नर्सरीचं लागवड पद्धती आपण विकसित केल्या. बरोबर. त्याच्यानंतर ही टेक्नॉलॉजी प्रक्षेत्रावर राहता कामा नये, ती शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. तर हे 300 शेतकरी मी जसं म्हणालो भुज आणि बारमेरमध्ये, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो दुष्काळी भाग आहे, जवळपास 1000 शेतकऱ्यांकडे आपण हे सगळे प्रयोग राबवले. बरोबर. आणि बघितलं की खरंच पसंत करतात का शेतकरी, कसं वाढतं येते, असे सगळे आपण तिथे सगळे प्रयोग सुरू केले. आणि आतापर्यंत आपण जवळपास 2 लाख पानं विद्यापीठ असेल किंवा शासकीय संस्था असेल, शेतकरी असतील, ह्यांना आपण त्याचा पुरवठा केलेला आहे. आणि मला सांगायला आवडेल की गेल्या वर्षी उरळी कांचनच्या परिक्षेत्रावर आपण भारतातील पहिलं कॅक्टस पायलट पार्क आपण उभं केलंय. आणि मगाशी मी तुम्हाला जे 5F म्हणालो, तर ते 5Fचं सगळं प्रात्यक्षिक आपण तिथे डेमॉन्स्ट्रेट केलेली आहेत. तर आमच्याकडे जे शेतकरी येतात किंवा जे लोक येतात व्हिजिटला, त्यांना आपण सगळं डेमॉन्स्ट्रेट करतो की हे 5F जे आहेत ते हे सगळे इथे आपल्याला अशा पद्धतीने त्याचा वापर करता येतो. अशा पद्धतीने आपण हे सगळं काम पुढं नेलं. आणि जसं जसं याचा प्रचार प्रसार झाला तसं लोकांच्याकडनं मागणी आली की आम्हाला याच्याबद्दल लागवड करायची, ह्याची माहिती द्या, आम्हाला प्रशिक्षण देता का तुम्ही. तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही मग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. अच्छा. साधारणतः 1 दिवसाची कार्यशाळा आम्ही करतो. त्याच्यामध्ये कॅक्टसची लागवड कशी करायची, त्याची जोपासना कशी करायची, त्याचे उपयोग कुठले कुठले आहेत, आणि पथदर्शी सगळे कार्यक्रम दाखवतो, ज्याला आपण हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतो. अशा पद्धतीचं सगळं ट्रेनिंग. आणि मागच्या वर्षभरामध्ये जवळपास 150हून अधिक लोकांना, त्याच्यामध्ये शेतकरी, उद्योजक, शासकीय संस्थांमधले काही प्रतिनिधी असतील, हे सगळ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि हे सगळं काम पुढं नेताना राष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या संस्था स्पाइनलेस कॅक्टस किंवा निवडुंगावर काम करतात त्याच्याशी आपण संपर्क साधून त्यांचे काय काम केलेलं आहे त्यांनी, त्याचं सगळं आपण माहिती घेतली. अच्छा. आणि त्यांच्याबरोबर आपण काही लोकांबरोबर सामंजस्य करार केले की आपण कोलॅबोरेशनमध्ये काम करू. तर उदाहरण द्यायचं झालं तर जसं मी इकार्डा जी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे, त्यांच्याबरोबर आपला सामंजस्य करार आहे. बायोलेदर तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान विकसित केले ते CSIR म्हणून संस्था, आता निस्ट म्हणून आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्रिवेंद्रमची, त्यांच्याबरोबर त्यांनी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. आणि महाराष्ट्रामध्ये जे वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास यंत्रणा आहे, त्यांना पाणलोट विकासाचं काम आणि निवडुंग लागवडीचं जे काम आहे ते करायचं आहे. त्यांच्यासोबतही आपण सामंजस्य करार करून हे जे 5F जो आहे तो कसा पुढे नेता येईल त्याच्यावरती आपण त्याच्याबरोबर काम करतोय. आणि बायोलेदरसाठी एक इंडस्ट्री पार्टनर म्हणून 5F ॲग्रो इकॉलॉजी LLP म्हणून एक जस्ट स्टार्टअप कंपनी आहे, ते पण आमच्यासोबत काम करतायत. तर हे सगळं काम जे आहे ते आपलं उरळी कांचनला सगळं सुरू आहे आता. म्हणजे सर तसं बघितलं तर एक प्रचंड मेहनत आणि संशोधन यामागे उभी राहिलेली आहे आणि याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांना खूप एक चांगला फायदा होणार आहे. सर, आत्तापर्यंतच्या आपल्या मुलाखतीमध्ये आपण काटेविरहित निवडुंग हे कसं बहुउपयोगी आहे याच्याविषयी खूप छान माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळाली. तसंच त्याच्यामागे काय काय संशोधन झालेलं आहे, बायफ या संस्थेचंही प्रवास या संशोधनामध्ये कसं झालेला आहे याच्याविषयी तुम्ही खूप छान माहिती दिली. 5F याच्याविषयी पण तुम्ही खूप छान सांगितलं. आता सर आपण बोलूया की निवडुंगाची जी लागवड आहे आणि व्यवस्थापन आहे, तर याच्याविषयी शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल सर, काय सांगाल?
हां, आता शेतकऱ्यांना जर निवडुंगाची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी तांत्रिक सल्ला घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये निवडुंगाचं जर चांगलं उत्पादन करायचं असेल तर निवडुंगाच्या काही विशिष्ट प्रजाती संशोधन करून त्याची शिफारस केलेली आहे की साधारणतः ह्या 5-10 ज्या प्रजाती आहेत त्या तुम्ही लावा. आणि निवडुंग लागवडीसाठी जसं मी मगाशी सांगितलं की एकदम हलकी मुरमाड जमिनीमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. आणि लागवडीचं जे अंतर आहे ते साधारणतः 2 मीटर बाय 1 मीटर. अच्छा. म्हणजे साधारणतः एकरी 2000 झाडं बसतात. सामान्य शेतकऱ्यांना जर चाऱ्यासाठी वगैरे करायचं असेल तर ह्या पद्धतीने, ज्याला इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट म्हणजे इंडस्ट्रीसाठी किंवा औद्योगिक कामासाठी त्याचा पुरवठा करायचा असेल तर त्याला थोडं इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट करावं लागेल. अच्छा. अशा ठिकाणी 1 बाय 1 मीटरवरती म्हणजे एका एकरामध्ये 4000 झाडं, बरोबर, अशा पद्धतीने ते लागवड करू शकतात. आणि त्याच्यासाठी लागवड करताना लागवडीचं जे कालावधी आहे की जास्त पाऊसमानाच्या प्रदेशामध्ये आम्ही सांगतो की पावसाळा उघडल्यावरती करा. बरोबर. तर साधारणतः 400-500 मिलीमीटर पाऊसमान असेल तर आपण वर्षभर केव्हाही लागवड करू शकतो. पण आमचं जे संशोधन आहे ते सांगतं की साधारणतः ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी लागवडीसाठी चांगला आहे, का त्यावेळेला जमिनीमध्ये ओलावा कमी राहतो. कारण कॅक्टसचं असं आहे की कॅक्टसला पाण्याचं वावड आहे, जास्त जर पाणी झालं तर ते सडून जातं. बरोबर. म्हणून पाण्याचं प्रमाण जमिनीत कमी असताना आपण त्याची लागवड करायची. आणि साधारणतः 1 वर्ष वयाची परिपक्व पानं आपण घेऊन त्याची लागवड करू शकतो. पानं काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी मग सांगितलं की 85% पाणी असतं, तर ते पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागतं. तर त्याच्यासाठी एक 8-10 दिवस काढल्यानंतर पानं सावलीत सुकवून ठेवायची, म्हणजे 10 दिवसामध्ये त्याचं पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाणी जर जास्त असेल, तुम्ही झाडावरून काढल्या घडले लावले तर पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत लावलं की ते कुजून जातील पानं. म्हणून आपल्याला ते 10 दिवस पाण्याची आर्द्रता कमी करायची आहे. लागवडीच्या वेळेला आपण जर बुरशीनाशक वापरलं, जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वगैरे, तर पुढे जे मुळकूज वगैरे होणार आहे त्याच्यापासून त्याचं नियंत्रण होतं. अच्छा. आणि शिफारस केलेल्या लागवडीच्या अंतरावरती आपण हे सगळं क्युरिंग केलेलं, मॉइश्चर कमी केलेलं पान, बुरशीनाशकात बुडवलेलं, साधारणतः 1 फूट खोलीचा खड्डा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1/3 पान खाली आपण गाडायचं खड्ड्यामध्ये. लावताना साधारणतः 1 किलो शेणखत घालायचं. त्याचे जो सपाट भाग आहे पानाचा तो पूर्व पश्चिम दिशेला राहायला पाहिजे. अच्छा. ह्याचं कारण की जास्तीत जास्त सूर्यप्रकाश सकाळी पण आणि दुपारी पण त्या जो सपाट भाग आहे त्याच्यावर मिळावा आणि जास्तीत जास्त त्याने अन्न तयार करावं. बरोबर. म्हणून अशा पद्धतीने पूर्व पश्चिम त्याची लागवड करायची. तर अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर 10 दिवस त्याला पाणी द्यायचं नाही बिलकुल. अच्छा. इतर पिकांना आपल्याला लावले पाणी द्यावं लागतं, 10 दिवस पाणी द्यायचं नाहीये. 10 दिवसानंतर अगदी थोडं साधारणतः अर्धा लिटर 1 लिटर पाणी, ते बी 15 दिवसाच्या अंतराने द्यायचं. बरोबर. पावसाळा असेल तर पाणी द्यायची गरज नाही, फक्त उन्हाळ्यामध्ये जेव्हा जमिनीत ओलावा नसेल त्यावेळेला पाणी द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कमीत कमी पाण्यामध्ये त्याची लागवड करायची. लागवड केल्यानंतर वर्षभर फक्त त्याच्यापासून जे तण असतील तणांचा बंदोबस्त करायचा आणि पाण्याची फक्त द्यायचं पाणी त्याला, बाकी काही करायची आवश्यकता नाही आहे. वर्षभरानंतर 1 लावलेल्या पानापासून तुम्हाला 7-8 नवीन पानं येतील. बरोबर. आणि वर्षभरानंतर आपण पानांची काढणी करून साधारणतः जमिनीलगत ज्या आपण लावलेलं पानाने त्याच्यावरचं अजून 1 पान, एवढी 2 पानं ठेवून बाकीचे पानं काढून आपण ते आपल्याला ज्या उपयोग करायचा, आपल्याला चारा करायचा असेल किंवा तुम्हाला लेदर करायचं असेल, अशा वेगवेगळ्या कामासाठी आपण ते वापरू शकतो. बरोबर. आणि अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर आज मी तिला ज्याचं उत्पादन आहे निवडुंगाचं ते एका एकरामध्ये साधारणतः 12 ते 15 टन प्रति एकरी एवढं आपल्याला मिळू शकतं. आणि मी म्हणालो तसं इंटेन्सिव्ह जर मॅनेजमेंट असेल, चांगल्या पद्धतीने जर जोपासना केली तर जवळपास ते प्रमाण जे आहे ते डबल होऊ शकतं. तर अशा पद्धतीने एकदम सोपी लागवड आहे. सर, काटेविरहित निवडुंगाचे अनेक फायदे तुम्ही या मुलाखतीमध्ये सांगितले. वेळेअभावी आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय. तर सर, शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा होता की आत्ताचा जो सध्याचा काळ आहे त्याच्यामध्ये हवामान बदल इतक्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भेडसावत आहे आणि त्याच्यामुळे एक प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल, काय सांगाल? बदलत्या वातावरणाचा आपण सगळे सामोरे जातोय. आपण बघतोय की कधी कधी खूप पाऊस होतो, कधी कधी पाऊसच होत नाही आहे, जमिनीचा ह्रास होत चाललेला आहे. तर ह्याच्यामध्ये ज्याला आपण क्लायमेट रिजिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे बदलत्या वातावरणाला समरूप होणाऱ्या तंत्रज्ञान, अशा तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे. तर याच्यामध्ये काही पिकांच्या जाती आहेत की ज्या कमी पाण्यामध्ये येतात, पीक आणि रोगाला जास्त बळी पडत नाही आहेत. त्याच्याबरोबरच काही जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन आपण ज्याला सेंद्रिय कर्ब, हा कळीचा मुद्दा आहे. जमिनीची सुपीकता जर बघितली, सेंद्रिय कर्ब
चांगलं असणं गरजेचं आहे. तर हे सगळं अशा पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंबले पाहिजे. आणि आजचा जो आपला विषय होता काटेविरहित निवडुंग, तर निवडुंग ही वनस्पती ह्या सगळ्याला पूरक आहे. बरोबर. म्हणजे अति पाऊस जरी झाला किंवा कमी पाऊस झाला तर याच्यावरती काय तर परिणाम होणार नाही. कुठल्याही प्रकारचे कीड रोग याच्यामध्ये नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीला सांगितलं की सेंद्रिय कर्ब, हवेमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे तो जमिनीमध्ये स्थिर करायची क्षमता जी आहे ती खूप उच्चतम प्रतीची या निवडुंगामध्ये आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आपण कुठल्या गावामध्ये गेलं तर पडीक जमीन ही असतेच. आणि 5F मधलं जरी एक एफ जरी त्याला त्याचा फायदा करून घेता आला किंवा चारा म्हणून करा किंवा फळांसाठी करू दे, कुठल्याही याच्यासाठी केलं तरी त्याला निश्चितच त्याच्यापासून फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटते बहुतेक ज्या करोडो भागातले शेतकरी असतील, साधनं कमी असतील, तर ह्या शेतकऱ्यांनी याचा निवडुंग लागवडीचा खरंच अवलंब करावा आणि निश्चितच त्याच्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. वा. तर एकंदरीतच काय आहे शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे काटेविरहित निवडुंगाचे उत्पादन हे भविष्यात विविध उपजीविकेच्या साधनांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल, यात मुळीच शंका नाही. तर सर, तुम्ही आज या नाविन्यपूर्ण वनस्पतीविषयी खूप छान माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिली, तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. 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 आत्ताच आपण ऐकलीत काटेविरहित निवडुंग हिरवं सोनं याविषयी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उरळी कंचन पुणे इथले मुख्य कार्यक्रम तथा कृषी विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल कौठाळे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. आणि याबरोबरच आजचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आम्ही इथेच समाप्त करत आहोत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. पुन्हा भेटूच नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.